नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळची वेळ आहे. इकडं माझं सकाळचं सगळं काम आवरून झाले. अंगण झाडून स्वच्छ घेऊन गुरांची झाडून करून झाली. गुरांना वैरण ठेवली होती, झालोड केल्या खाऊन झाले गुरांची वैरण. आता इकडं चालू आहे स्वयंपाक. आज एकादशी, शाबू करून झालेलं आहे. आणि इकडं आता मी चहा ठेवला आहे. कपडे धुवून झाले सगळे. आता करायची ती जेवण करून परत मग राहिलेले बाकीचं घरचं काम. जेवणामध्ये आज गवारच्या शेंगाची आमटी आणि चपाती बनवली. 3:30 वाजले. त्या माळावर आलो. आता टमाट्याचं कालचं जे तुकडं राहिले मका पेरायचं, तेच पेरायला चालू केले. आणि आम्ही दोघेजण लगेच त्याला आता ड्रेप हातरून घ्यायला लागले. इकडे केळीत वाढलेले ड्रेप ते ओढत म्हणून खाली भोदावर हातरून घ्यायची. 5:15 वाजले. त्या आणि इकडं ड्रेप हातरून झाली सगळी. आणि आज पोरं आली ती मामाच्या गावावरनं. बाल्या काय 2-4 दिवस झालं गेलता, पण आदू चांगला 1.5 महिना झालं कुरडूलाच होता. दोघं पण आली ती. आधी कुठे आहे रे? घरी. तू कसं काय आला माळावर? मामासोबत आला? बर, तू गाडीवरच बसला वी. आता उद्यापासून पोरांची शाळा चालू होणार आहे, त्यामुळे आज आली ती पोरं. चला ड्रीप हातरून झाली सगळी. दाद्यावर थांबले भाऊजीपाशी. त्याला ऊस न्यायचा आहे आमच्यातला एक थोडासा बेण्याला. त्याचा ऊस लावलेला तुटाळा झाले, त्यालाच थोडंसं बेणं खांडून न्यायचं आहे. आता ड्रीप हातरून झाली. आता ते ऊस तोडून देईल. त्याला आता ऊसाच्या कांड्या खांडू लागते. यायचं का तुला खाली माझ्यासोबत? काय थांबलाय पप्पापाशी? कुठं? हां, काय काय केलं मामा? मी घरी चालली. कधी यायची? आता मी खाली चालली मामाला ऊस तोडू लागायला. आणि ऊस तोडून यायचे मग घरी. आता नाही, वर कशाला यायची? आता आले सगळीच पोरं. आला का आदू मामाच्या गावावरनं? कसं काय आला र? राहायचं की अजून? हां, उद्या शाळा आहे म्हणून आला काय? लय दिवस राहिला बाबा. किती दिवस राहिला माहिती आहे का तुला? जास्त झालं महिन्यापेक्षा. हा, 40 महिने. लय येड आहे. हां, 1.5 महिना झालं. 1.5 महिना झाला. सगळं झालं वे. पाणी नाही, आता आम्ही घरी चाललो. आणि तुम्हाला कोणी सांगितलं यायला? बायला किती वेळ झाला आलाय? गाडीवर आलाय बायला. तुम्ही मागणं पळत पळत आला हो. होय होय बायला. मामा तिकडे वर हे केळीपाशी. बघा पोरांचा छंद कसा आहे. ह्यांना पण वाटलं की पप्पा काम करते ते आपण पण करावं. सगळ्यांनी एक एक लाईन पेरली. आता आदू पेरतोय. आता राधाचं राहिले. राधा सोडतच धरू नको. 8 वाजले ते आता. मला खालनं ऊस तोडून यायला बराच उशीर झाला. अंधारच पडला होता. थोडा वेळ बसले आल्यावर. आणि आता लागले स्वयंपाकाला. पोरांनी येताना शेंगा आणल्या त्या ओल्या. आईच्या त्या भुईमुग आहे काढायला आलाय, त्याच्या शेंगा आणल्या त्या. तिचं भाजायला लागले त्या शेंगा. इकडच्या गॅसवर भाजीला फोडणी दिली. शेंगा पण भाजून झाले ते. आज आहे एकादशी. सकाळच्या थोड्याशा चपात्या पण आहेत, त्यामुळं चपात्या काही करायच्या नाही त्या. शाबू करायचं आहे, ते पण काय खाताना गरम गरम करायचं आहे. तेव्हा स्वयंपाक करून झालेला आहे. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेल्या त्या. किचनमध्ये आल्या तुम्ही स्वयंपाक करायला. मुलांचा आज शाळेचा पहिला दिवस. एका साईडला इकडं माझ्यासाठी चहा ठेवला आहे आणि इकडं पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गरम करायला.
पोरांना खायला करायची मॅगी. खरंच आमच्या पोरांना जास्त करून मॅगी नसते, कधीतरी 2 महिन्यात एकदा किंवा 2दाच असते. काल आणलेले, रात्री त्या पोरांनी शाबूच खाल्ला, त्यामुळे आता करायला लागली. चहा पिऊन मॅगी शिजायला टाकली आणि इकडं आता पोरांच्या डब्याची माझी तयारी चालू झाली. गवारच्या शेंगाची सुकी भाजी बनायची डब्याला. शेंगातच फोडणीला दिली. आता हे झाकून ठेवते म्हणजे बरोबर शिजून चांगली. तोपर्यंत कणिक मळून घेते चपात्यासाठी. गवाराच्या शेंगाची भाजी करून झाली, कणिक मळून घेतली. पोरांच्या डब्यापुरत्या चपात्या करून झाले ते. आता बाकीच्या पण चपात्या करून घेते. सगळ्या पोरांचं आवरून झाले. बाहेरून थांबले ते रस्त्याला बसची वाट बघत. 8 वाजले ते येणंच होतं बस. स्वयंपाक करून झाला. आता सिंगल फ्यूज लाईट आली, पाण्याची लाईट गेली. 8 वाजता गेले पाण्याची लाईट आणि 1-2 तास आता सिंगल फ्यूज आहे. तोपर्यंत मी दळण टाकले दळायला गव्हाचं. तर दळण दळते. आता जेवण करायला बसायचे. भांडी घासून घेतली, घरात सगळी झाडून पुसून स्वच्छ करून घेतली. घरातलं सगळं काम आवरून झाले. 10 वाजले ते. आता रानात आले. घेतलं आता सगळा ऊस तोडून ह्याची पण कुठे करून ठेवायची. पाणी भरपूर आहे पण लाईटी ठिकाण आहे त्यामुळे हे ऊस वाळला आहे. त्यामुळे सगळाच तोडून घ्यायचा आणि मुरघासाच्या मशनीनं बारीक करून बॅगेमध्ये भरून ठेवायचा. ऊस तोडून उन्हाचं घरी आलो आहे. आता थोड्या वेळा बसून आता इथं किचनमध्ये आलो आहे. आज धोंडं करायचे. तर खोबरं संपलेलं आहे. नारळ होतं घरामध्ये, नारळ फोडून घेतलं, तर नारळ खिसून घेतलं. मिक्सरला बारीक करायला लाईट नाही आणि लाईट काय आता येत पण नाही. उद्या सकाळच लाईट येणार, त्यामुळं खिसून घेतले. त्यात चांगलं भाजून त्याच्यामध्ये साखर टाकून धोंड्यासाठी सारण करून घ्यायचं. तर इकडे हे धोंड्याचं सारण भाजते, तोपर्यंत मी कणिक मळून घेते. साखर टाकून सारण चांगलं भाजून तयार आहे. कणिक पण मळून झालेली. चला आता धोंडं करून घेऊ. मस्त असं सगळं धोंडं करून झाले. तर 4:30 वाजल्या. 4 वाजता पोरं शाळेत आल्या, सगळ्यांनी जेवण केली आणि आता आलो खाली परत ऊस तोडायला. पावणे 7 वाजले ते. आता आल्यापासून एवढा ऊस तोडला. आता निघालो घरी. घरी जात जात इथली भुईमुगाच्या कडची शाळांना वैरण काढून घेतली. शाळांना वैरण टाकून घेतली. मारण त्याची मम्मी तो काली सोड सोड खाली सोड. बघ तिला कसं कळतं त्याचं बाळ घेतले म्हणून. आणि इकडे बघू, मोमो आहे का बघू. हा किती मोमो आहे बघ. माझ्याकडे यायचं म्हणते काय. बर गोरं पाण्यात इकडं बांधली. घोडांना पण वैरण ठेवून घेतली. चला आता हातपाय धुवून स्वयंपाकाला लागायचे. स्वयंपाकाला लागले. आता इकडं चालायचं चपात्या करायला आणि इकडं मी भाजी टाकली. भाजी शिजली, शेंगदाण्याचं कूट टाकलं. सगळा स्वयंपाक झालाय.